हेलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स, गुड मॉर्निंग स्टूडेंट। दिस इज़ आकाश अलमुले वंस अगेन। आपका मेरे यूट्यूब चॅनल लर्न नेक्स्ट नर्सिंग में स्वागत आहे। बघा मित्रांनो, DHS जे महाराष्ट्राची एक्झाम होती सार्वजनिक आरोग्य विभागाची गट क आणि गट ड ची, त्याविषयी एक प्रसिद्ध पत्रक आलं होतं 4 जानेवारीला, कागदपत्र तपासणीसाठी विषय। ओके, तर ह्या पत्रामध्ये त्यांनी दिलं होतं की लवकरच आम्ही जी फायनल आन्सर कीज आणि प्लस कॉमन मेरिट लिस्ट लावणार आहे आम्ही, त्या पद्धतीने यांनी ही काय म्हणतं एक प्रसिद्धीपत्रक जाहीर केलं होतं DHSने। ओके, आणि नॉर्मलायझेशन करून अंतिम गुणसुद्धा आपल्याला प्रसिद्ध झालेलं आहे। ओके, काल परवाच आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन मिळालेली आहे। तर याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे ह्या परिपत्रकामध्ये की नॉर्मलायझेशन झाल्यानंतर ओके, याच्यामध्ये गुणवत्तेने निवड यादीत स्थान मिळवणाऱ्या सर्व संबंधित उमेदवारांना याद्वारे आगाऊ सूचित करण्यात येते की कागदपत्रे तपासणीकरिता सोबतच्या वैयक्तिक शैक्षणिक अर्हतेचे व इतर कागदपत्राचे मूळ प्रतीसह सांख्यांकित प्रती तयार करून ठेवाव्यात। ओके, दॅट मीन्स एक तुम्हाला ओरिजिनल सर्टिफिकेट ओके प्लस एक 2 to 3 बंच आपण रेडी करायचे झेरॉक्स करून। ओके, त्यांच्या तुमचं बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन होणार आहे जसं परीक्षेच्या पूर्वी झालं होतं। आणि एक जे हंगामी फवारणी कर्मचारी होते यांच्या पण जागा होत्या, ज्या MPWच्या ज्या जागा होत्या त्या ओके, त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे की शासन निकषानुसार देण्यात आलेली प्रमाणपत्र फक्त ग्राह्य धरण्यात येईल। ओके, शासनाव्यतिरिक्त जर तुम्ही कुठेही असं जर काम केलं असेल MPW जे हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून, तर ते धरण्यात येणार नाही। ओके, तर आता कागदपत्र तपासणी कुठे होणार आहे? कागदपत्र तपासणी DD ऑफिस किंवा जिल्हा स्तरावर होणार आहे। ओके, DD ऑफिस किंवा जिल्हा स्तरावर करण्यात येईल। ओके, याच्यामध्ये हेच म्हटलेलं आहे की कागदपत्राच्या जमा करण्यासाठी अनावश्यक वेळ टाळण्यासाठी आगाऊ सूचना याच्यामध्ये देत आहे की अटी आणि शर्ती तसेच प्रचलित शासन निर्णयाद्वारे सर्व उमेदवाराची कागदपत्रे तपासण्यात येतील। ओके, आणि त्या संदर्भात अंतिम निर्णयात घेण्यात येईल। ओके, त्यामुळे यांनी म्हटलेलं आहे उदाहरणार्थ एखादंच प्रमाणपत्र तुमच्याकडे नसेल, जसं आता उदाहरणार्थ अधिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तुम्हाला, तर ॲट द टाईम ऑफ व्हेरिफिकेशन तुम्हाला 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर लिहून द्यावं लागेल की नियुक्तीपासून आम्ही 1 महिन्याच्या आत जे पण डॉक्युमेंट आमच्याकडे नाही आहे ते आम्ही सबमिट करू, अन्यथा संबंधित उमेदवाराची नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। तसे सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव कागदपत्रे बोगस बनावट आढळून आल्यास झालेली नियुक्ती आदेश रद्द करण्यात येईल। अशा प्रकारचे प्रतिज्ञापत्र कागदपत्रे तपासणीच्या वेळी उमेदवारांनी सादर करायचे आहे। ओके, तर हे प्रतिज्ञापत्र 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तुम्ही असं बनवून घ्यायचं जर एखादं डॉक्युमेंट नसेल तर। ओके, याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की हे तर 100 रुपये स्टॅम्प पेपर लिहून घ्यायचं आहे। तसेच त्यांनी याच्यात काय म्हटलेलं आहे की सादर केलेले कोणतेही शैक्षणिक आरक्षण अनुभव प्रमाणपत्रे बोगस आढळून आल्यास तरीसुद्धा माझी जी नियुक्ती झालेली ते बी रद्द करण्यात येईल, असं एक प्रतिज्ञापत्र तुम्हाला सादर करायचं। ओके, कोणतेही शैक्षणिक जात अनुभव प्रमाणपत्र कोणत्याही स्तरावर खोटे व बनावट आढळल्यास संबंधित नियुक्तीधारकाची सेवा तात्काळ समाप्त करण्यात येईल। शासन सेवेसाठी कायमचे अपात्र म्हणजे डिबार करण्यात येईल आणि फौजदारी गुन्हा नोंदवण्यात येईल। ओके, अशा पद्धतीने हे तुम्हाला नोटिफिकेशन दिलं होतं। आता कागदपत्रे तपासणीच्या वेळी हा एक तक्ता आहे, तो तुम्हाला हे करावं लागेल। तर त्या पद्धतीने बघा, इथे उमेदवाराचं नाव, पदनाम, अर्ज क्रमांक, बैठक क्रमांक तुम्हाला याच्यात लिहायचं। त्याच्यानंतर आता कुठले कागदपत्रे तुम्हाला लागतील, तर नंबर 1 पहिलं प्रमाणपत्र तुम्हाला लागेल जन्मतारखेचा दाखला। म्हणजे जर तुम्हाला तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असेल तर ठीक आहे, नसेल तर तुम्हाला याच्यामध्ये लिव्हिंग सर्टिफिकेट ओके याच्यात लिहिलेलं आहे जन्म प्रमाणपत्र किंवा शाळा शोधण्याचा दाखला ओके, किंवा शालांत परीक्षा, किंवा याच्यामध्ये 10thचा जो डिग्री सर्टिफिकेट म्हणतो ओके, जे की डिग्री किंवा डिप्लोमा सर्टिफिकेट जे की तुमचा रिझल्ट आल्यानंतर 6 महिन्यानंतर हे शाळेमध्ये येते। जर तुम्ही घेतलं नसेल तर ते स्कूलमधून घेऊन घ्या, शाळेमध्ये असतं, तर त्याच्यावर तुमची डेट ऑफ बर्थ लिहिलेली असते। ओके, एकतर हे 3 पैकी एक डॉक्युमेंट लागेल तुम्हाला। त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र ओके, याच्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट तुम्हाला लागेल, म्हणजे जातीचा प्रवर्ग काय आहे तो लिहायचा याच्यामध्ये ओके। त्याच्यानंतर आहे तुमची पोटजात काय आहे ती पण लिहायची, जसं आता याच्यामध्ये जात तुमची हे लिहिली असेल ओके, जात प्रवर्ग जसं असं OBCमध्ये कुणबी ओके,
तर याच्यामध्ये पोटजातमध्ये आता याच्यामध्ये खैरे, तिरडे जे पण ते तुम्ही लिहू शकता तुमचे पोटजात. ओके, आणि त्याचा हा क्रमांक याच्यामध्ये घालायचा. ओके, त्या प्रमाणपत्राचा क्रमांक. त्याच्यानंतर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी. ओके, याच्यामध्ये कास्ट व्हॅलिडिटी हे पडताळणीच्या समितीचं नाव असतं, ते समितीचं नाव लिहायचं, त्या प्रमाणपत्राचा नंबर लिहायचं, ते कधी तुम्हाला सादर करण्यात त्याची दिनांक लिहायची. ओके, त्यानंतर जर तुम्ही उन्नत आणि प्रगत गटात म्हणजे NCL गटामध्ये जर मोडत असाल तुम्ही, तर डेफिनेटली तुम्हाला नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट क्रमांक, नंबर, दिनांक आणि त्याची व्हॅलिडिटी म्हणजे बऱ्यापैकी 2022 ते 2025पर्यंत खूप लोकांचं व्हॅलिडिटी असते. ओके, 3 वर्षाची ही व्हॅलिडिटी याच्यामध्ये लिहावं लागेल, 3 वर्षाची वगैरे. ओके, त्याच्यानंतर आहे अधिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. ओके, आता डोमेसाईल सर्टिफिकेट याच्यामध्ये लिहावं लागेल. अधिवास म्हणजे डोमेसाईल सर्टिफिकेट. ओके, कोणत्या प्राधिकाऱ्याने तुम्हाला हे दिलं त्याचं नाव आणि कुठल्या याच्यातून, जसं आता समजा नागपूरचं असेल तर नागपूर, कोल्हापूरचं कोल्हापूर, पुणे असेल तर पुणे. ओके, ते लिहायचं. त्याच्यानंतर जाहिरातीत नमूद केलेल्या शैक्षणिक अर्हतेचा, जसं आता जर म्हटलं आहे तुम्हाला, ओके, गव्हर्मेंट स्टाफ नर्स, ओके, आणि प्रायव्हेट स्टाफ नर्स, तर इथे कुठलेही डॉक्युमेंट असो, पहिलं 10वीचे द्यायचे, 12वीचे द्यायचे, त्याच्यानंतर डिग्री विचारलं तर डिग्री, डिप्लोमा विचारलं तर डिप्लोमा, त्याच्यानंतर MSc असेल तर MSc. ओके, आणि इतर काही असेल तर ते तुम्ही सगळे लावून इथे हे सबमिट करायचे. ओके, ठीक आहे. जसं आता बाकीचे फिजिओथेरपिस्ट असेल, ऑप्टिमेट्रिस्ट असेल, लॅब टेक्निशियन असेल, तुमचे सगळे डॉक्युमेंट. ओके, पदविका, पदवीधर, पदविका, पदव्युत्तर हे सगळे इन्फॉर्मेशन 10वी 12वी तर आपल्याला द्यावंच लागेल, आणि अकॉर्डिंग टू द पोस्ट जे पदवी आणि पदविका जे विचारलं ते इथं भरायचं. ओके, आता बऱ्याच MPWना सुद्धा 12वी विचारलेलं आहे, 10वी विचारलं ते भरू शकतात. ओके, त्याच्यानंतर बऱ्याच पदासाठी अनुभवाचे प्रमाणपत्र मागण्यात आले होते. ओके, बरेच आता इथे स्टाफ नर्ससाठी अनुभवाचं प्रमाणपत्र मागितलं नाही आहे, बट असेल तर तुम्ही देऊ शकता, अदरवाईज काही गरज नाही. ओके, जाहिरातीचे ज्या पदाकरिता अनुभव मागितला असल्यास त्याचा तपशील येते, पदाचे नाव काय होतं, काय म्हणून काम करत होतात, किती वेळापासून काम करताय, म्हणजे समजा 1/1/2023 ते आता समजा इथून आजची डेट आता टिल डेट लिहू शकता. ओके, जसं अजूनही तू इथे काम करलं टिल डेट लिहू शकता, अदरवाईज सुटलं तर काही प्रॉब्लेम नाही. ज्या संस्थेत काम करतं संस्थेचं नाव, ती ती संस्था खाजगी होती, शासकीय होती, निमशासकीय होती, ते लिहायचं. आणि मासिक वेतन तुम्हाला 18,000 रुपये होते, 20,000 रुपये होते, 40,000 रुपये होते, जे याच्यात लिहून टाकायचं. त्याच्यानंतर 8वं जे आहे रजिस्ट्रेशन, नर्सिंग काउन्सिलचं, फार्मसी काउन्सिलचं, डेंटल काउन्सिलचं, ऑक्युपेशनल थेरपिस्ट. ओके, नोंदणी प्रमाणपत्र भरण्याचं, जसं आता नर्सिंग काउन्सिलचं आपल्याकडे बऱ्यापैकी स्टुडंटला असं फार्मसीचं असतं, तर नोंदणी प्रमाणपत्राचा क्रमांक, जसं आता नर्सिंगचा XLV हा नंबर चालू होतो 500213 असं आहे. ओके, हे प्रमाणपत्र क्रमांक. ओके, ओके, त्याच्यानंतर आहे तुमचं दिनांक, कधीचं तुम्ही नोंदणी केली, जर समजा आता 2010मध्ये 2020मध्ये केली असेल ती, आणि कालावधी तुम्ही टाकायचा. ओके, कालावधी इन द सेन्स आता रिन्युअल केलेली व्हॅलिडिटी, आता 2022 ओके ते 2027पर्यंत आपलं 5 वर्षासाठी नर्सिंगचं जे महाराष्ट्र MNCचं जे आहे सर्टिफिकेट ते व्हॅलिडिटी आहे, अशा पद्धतीनं लिहू शकता तुम्ही. ओके, त्याच्यानंतर आहे मान्यताप्राप्त संस्थेचे संगणक अर्हता प्रमाणपत्र म्हणजे MSCIT. ओके, तर बऱ्याच विद्यार्थ्यांकडे MSCIT नसतं, तर काय करायचं, MSCIT CCC पण असतं. ओके, बऱ्याच विद्यार्थ्यांकडे, तर जे पण सर्टिफिकेट आहे ओके ते सर्टिफिकेट याच्यामध्ये येस ऑर नो लिहायचं, ते सर्टिफिकेटचा क्रमांक लिहायचा, कधी पासआउट झालं ते ह्या तक्त्यामध्ये लिहून टाकायचं. त्याच्यानंतर समांतर आरक्षण, जसे अंशकालीन, खेळाडू, प्रकल्पग्रस्त, सैनिक, माजी सैनिक, दिव्यांग, अनाथ यापैकी असेल तर सर्टिफिकेट तुमच्याकडे जे असेल त्याचा क्रमांक, दिनांक आणि ज्या अधिकाऱ्याने दिलेलं आहे त्याची इथे त्याचं नाव घालायचं याच्यामध्ये. ओके, त्याच्यानंतर आहे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र. आता तुम्ही म्हणताय की लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आम्ही कुठून आणायचे, तर याच्यामध्ये काय करायचं, तुम्हाला इंटरनेटवर लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र भेटेल गुगलवर, किंवा नाहीतर आता DMERची जी एक्झाम झाली होती त्याच्यामध्ये सुद्धा त्या याच्यामध्ये स्मॉल फॅमिली याचं एक होतात, त्याची प्रिंट घ्यायची, त्यात ते भरून इथे सबमिट करायचं. ओके ओके, मॅरिड असेल तरी भरा, अनमॅरिड असेल तरी भरा. ओके, ठीक आहे. अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर राहत असल्याचा पुरावा, इथे तुम्ही लाईट बिल देऊ शकता. ओके, आधार कार्ड पण देऊ शकता, आधार कार्ड पण देऊ शकता ज्या पत्त्यावर तुम्ही राहता. बट डेफिनेटली ज्या पत्त्यावर तुम्ही राहता, जो पत्ता तुम्ही अर्जामध्ये नोंद केला त्याच याचं करायचं. बेसिकली कधी पण फॉर्म भरताना आपलं जे आधार कार्डचा जो ॲड्रेस असतो किंवा लाईट बिलचा ॲड्रेस असतो, जे आपल्या गावचा जे परमनंट ॲड्रेस तो भरायचा असतो. साधारणतः बरेच विद्यार्थी रेंटनी इकडे तिकडे राहतात, तो ॲड्रेस भरतात तिथे, तर हे चुकी करू नका पुढच्या परीक्षेपासून.
त्याच्यानंतर स्वतःचा फोटो असलेले ओळखपत्र, याच्यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा वाहन चालकाचा परवाना, बँकेचे पासपोर्ट किंवा आपलं वोटर ID चालेल. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे पासपोर्ट साईजचे 2 फोटोज घेऊन जा. बेसिकली जर तुम्ही परीक्षेमध्ये जे लावलात ते 2 फोटो घेऊन जाल तर चांगलं असतं. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर जर नाव अगर तुम्ही जर चेंज केलं असेल, डेफिनेटली बऱ्याच महिला लग्नानंतर आपलं नाव पटकन चेंज करतात, तर याचं गॅझेट सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचं. ओके, गॅझेट सर्टिफिकेट नसेल तर मॅरेज सर्टिफिकेट ऑल्सो. ओके, मॅरेज सर्टिफिकेट ऑल्सो, हे 2पैकी एक सर्टिफिकेट तुम्ही घेऊन जायचं. ओके, आता हे झालं, तुम्हाला एवढे सर्टिफिकेट तुम्हाला लागतील. ओके, आता दुसरी गोष्ट हे आहे की DHSनी जर रजिस्ट्रेशन, आता बरेच विद्यार्थी काय झालं की GNM 3rd इयरचे होते जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिली, तर बेसिकली हे जे विद्यार्थी आहे, तुमचं फॉर्म भरताना जर रिझल्ट आला असेल तर ओके आहे. ओके, BSCचे असो की GNMचे असो, रिझल्ट आल्यानंतर तुम्ही जर फॉर्म भरला असेल ओके आहे. बट रिझल्ट यायच्या पूर्वी जर तुम्ही फॉर्म भरला असेल, डेफिनेटली तुम्हाला ते डिस्क्वालिफाय करणार. ओके, हां, इथे रिझल्ट आला आणि सर आमच्याकडे रजिस्ट्रेशन नव्हतं असं तर म्हणतं, रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला 6 महिने देतील तुम्हाला. ओके, 6 मंथ देतील, कारण ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये होतं. आपण बघूया. ठीक आहे. हे बघा, याच्यामध्ये परीक्षेमध्ये गुणवत्ता यादीत येणाऱ्या उमेदवारांना त्यांच्या पदासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, राज्य शासनाचे राजपत्रित अधिकारी, पोस्टमास्टर, मुख्याध्यापक याबाबत प्राधिकृत सक्षम अधिकारी यांच्याकडून साक्षांकित करून किंवा स्वसाक्षांकित प्रति व मूळ कागदपत्रे तपासणी पडताळणी सादर करणे आवश्यक आहे. ओके, हे बघा, याच्यामध्ये दोन्ही म्हटलेलं आहे की एक तर तुम्ही गॅझेटेड ऑफिसरकडून पण घेऊ शकता, और साक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेडसुद्धा याच्यामध्ये म्हटलेलं आहे. ओके, असं नाही करून किंवा पण लिहिलेलं आहे स्वसाक्षर, हे ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये दिलेलं आहे. तर बघा, जर गॅझेटेड ऑफिस असेल तर त्याच्याकडून करून घ्या. याच्यामध्ये पोस्टमास्टर, मुख्याध्यापक, ओके, याच्याकडून लिहिलेलं आहे राजपत्रिक किंवा सेल्फ अटेस्टेड. ओके, प्रति व मूळ कागदपत्रे तपासणी पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक आहे. ओके, त्याच्यानंतर आहे नेक्स्ट, जर तुमच्याकडे जर हे नसेल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट नसेल, तर त्यांच्यासाठी पण बघा, वैद्यकीय शिक्षण, वैद्यकीय द्रव्य विभाग 11 नोव्हेंबर 2021 नुसार 21 नमूद 21 पॅरा वैद्यकीय पदविका अधिनियम 30 जानेवारी 2016 शासकीय अधिसूचना नियम 10 नोव्हेंबर 2019 मधील सुधारित अनुसूचित पॅरावैद्यकीय अर्हता प्राप्त व्यावसायिकांनी महाराष्ट्र पॅरावैद्यकीय परिषद मुंबई इथे या परिषदेकडे नोंदणी करणे अनिवार्य आहे. अन्य पदाकरिता नर्सिंग कौन्सिल, फार्मसी कौन्सिल, डेंटल कौन्सिल अशा अन्य कौन्सिलकडे नोंदणी करणे आवश्यक राहील. ओके, लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलेलं आहे, मेन इम्पॉर्टंट, सामान्य प्रशासन विभागाचा एक हा आहे, हे आहे की घटक संवर्गातील त्याच्या नियुक्तीपासून 2 वर्षाच्या आत शासनाने ठरवून दिलेली संगणक अर्हता परीक्षा. ओके, तर MSCITसाठी तुम्हाला 2 इयर्स भेटतील. ओके, डोंट वरी अबाउट दिस. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर पदाकरिता असलेली शैक्षणिक अर्हता परीक्षेत बसलेले उमेदवार प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते प्राप्त असतील. ओके, बघा, परीक्षेत बसलेले प्रस्तुत परीक्षेस तात्पुरते प्राप्त असतील, पदास आवश्यक शैक्षणिक अर्हता जाहीरच्या अखेरच्या दिनांकास पूर्ण केलेली असावी. ओके, तेच मी तुम्हाला सांगितले आहे की GNM 3rd इयर चे स्टुडंट आणि किंवा BSc 4th इयरचे स्टुडंटनी जर हा फॉर्म भरला असेल आणि रिझल्टच्या पूर्वी जर फॉर्म भरला असेल तुमचा, तर डेफिनेटली तुम्हाला डिस्क्वालिफाय करण्यात येऊ शकतं. ओके, रजिस्ट्रेशनसाठी सामान्य प्रशासन विभागाचा जो आहे 4 मे 2022चा जो GR आहे, त्यामध्ये त्यांनी म्हटलेलं आहे की रजिस्ट्रेशनसाठी 6 महिने की जॉईनिंग नंतर 6 मंथ तुम्हाला देण्यात येईल. ओके, DHSचं एक नोटिफिकेशनसुद्धा आलं होतं मागं की 6 महिने देण्यात येईल तुमच्या रजिस्ट्रेशनसाठी. सो त्याच्यासाठी भिण्याचं काही तुम्हाला हे नाही की डेफिनेटली तुम्हाला ते वेळ देतील. ओके, त्याच्यानंतर आहे की जे कास्ट व्हॅलिडिटीची जी गोष्ट आहे, कास्ट व्हॅलिडिटी यापूर्वी 6 मंथ ते लोक द्यायचे, कशासाठी
की समाज कल्याण या कास्ट व्हॅलिडिटी ऑफिसकडून तुम्हाला ती व्हॅलिडिटी करून मिळायची. बट यावेळी त्यांनी म्हटलेलं आहे की विदिन 1 मंथचं तुम्हाला बॉन्ड लिहून द्यावं लागेल. जर तुमच्याकडे व्हॅलिडिटी नसेल तुम्हाला लिहून द्यावं लागेल की 1 महिन्यामध्ये मी कास्ट व्हॅलिडिटी करून देणार, अदरवाईज माझी जी जॉईनिंग होत आहे ती रद्द करण्यात यावी, अशा पद्धतीनं तुम्हाला लिहून द्यायचं आहे. बट मोस्ट प्रॉब्ली जॉईनिंगनंतर तुम्हाला 6 महिने देतीलच ते, तर त्यामुळं घाबरू नका तुम्ही. बट तुम्हाला हा बॉन्ड लिहून द्यावं लागेल कुठलंही सर्टिफिकेट तुमच्याकडे नसेल तर. ओके, जर तुम्ही EWSची गोष्ट करता, EWS सर्टिफिकेट तुमचं प्रत्येक फायनान्शियल इयरला म्हणजे 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024चं जे सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला द्यावं लागेल. जर तुम्ही NCLची जर गोष्ट करता तर NCL बाबत लिहिलेलं आहे की त्या फायनान्शियल इयरमधलं कुठलंही, ओके, जरी आता एक्झाम फॉर्म भरताना NCL नसेल तुमच्याकडे नॉन क्रिमिनल, बट नंतर तुम्ही काढलं असेल तरीसुद्धा ते व्हॅलिड ठरवणार असं ह्या ॲडव्हर्टाईजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. ओके, याच्यामध्ये तुम्हाला दिसतं आहे याच्यामध्ये. ओके, ह्या पॉईंटमध्ये तुम्हाला तो मुद्दा दिसू शकतो. ओके, हा वाला. ओके, तर हा एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवा. अशा प्रकारे जर व्हिडिओ आवडला असेल तर मॅक्सिमम लाईक करा, शेअर करा आपल्या मित्रांकडे. ओके, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा व्हिडिओ जाऊ द्या, जेणेकरून सगळ्या विद्यार्थ्यांना हा व्हिडिओचा फायदा होईल. ओके, जर तुम्हाला पुढच्या परीक्षेसाठी जर तयारी करायची असेल तर लर्न नेक्स्ट नर्सिंग जो ॲप आहे तो प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. त्याच्यामध्ये नॉर्सेट ESIC RRBचा जो कोर्स चाललेला आहे तो कोर्स परचेस करा, आमच्यासोबत जुळा. ओके, ठीक आहे, थँक्यू, जय हिंद.